नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। 31 मार्चपर्यंत 10 कामं करून घेणे खूप महत्त्वाचे आहे। हे 10 कामं 31 मार्चपर्यंत करून घ्या, जेणेकरून तुम्हाला 1 एप्रिल नंतर या कामांना खूप अडथळा येऊ शकतो। म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो की हे 10 कामं करून घेणे गरजेचे आहे। त्यातलं पहिलं आहे, तुम्हाला ज्या लाडक्या बहिणींची KYC बाकी असेल ती KYC करून घ्या। जर KYC केली नसेल तर 31 मार्चपर्यंत मुदत आहे। ज्यांची KYC चुकली असेल त्याचे अपडेट करून घ्या आणि KYC पूर्ण करून घ्या। म्हणजे दुसरं, नवीन पॅन कार्ड काढून घेणे गरजेचे आहे, कारण 31 मार्च नंतर म्हणजे 1 एप्रिल नंतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला जन्म दाखलाचा पुरावा मागणार आहेत, किंवा तो तुमच्याकडून परिपूर्ण होणार नसल्यामुळे तुम्ही 31 मार्चच्या आत पॅन कार्ड काढून घ्या। कारण आत्ताच्या फक्त आधार कार्ड देऊन तुमचे पॅन कार्ड हे तुम्हाला घरपोच मिळू शकते। आता तिसरा पॉईंट, अपंग व्यक्तींचे जे सर्व अपंग व्यक्ती असतील, हँडिकॅप व्यक्ती, त्यांचे तुम्हाला दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करून घेणे खूप गरजेचे आहे। ती नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जेवढे पण दिव्यांग व्यक्ती असतील त्यांना सर्व योजना एकाच ठिकाणी मिळणार आहेत व त्यांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ देखील त्या पोर्टलवर तुम्हाला मिळणार आहेत। आता चौथा पॉईंट आहे, श्रम कार्ड काढून घ्या। श्रम कार्ड हे तुम्हाला श्रमिक कार्ड म्हणून हे ओळखले जाते। श्रम कार्ड जर तुम्हाला काढायचे असेल तर तुम्ही नजीकच्या सेवा किंवा तुम्ही सायबर कॅफेवर जाऊन तुम्ही आधार कार्ड द्या, तिथं नॉमिनीचं आधार कार्ड द्या, बँक पासबुक देऊन तुम्ही तुमची नोंदणी करून घ्या। त्याचबरोबर पाचवा पॉईंट आहे, तुम्हाला श्रमयोगी मानधन योजना। आत्ताच्या काळामध्ये भरपूर लोकांना, आता या 10 दिवसाच्या आत भरपूर लोकांना मेसेज देखील आले आहेत। मी स्क्रीनशॉट दाखवतोय। असा मेसेज ज्यांना आलेला असेल, मित्रांनो सर्वांना माझी एक विनंती आहे की श्रमयोगी मानधन योजनेमध्ये नोंदणी करून घ्या। ती नोंदणी कशी करायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तिथून तुम्ही नोंदणीचे रजिस्ट्रेशन करू शकता। जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही नजीकच्या सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही या गोष्टी किंवा या नोंदणी श्रम कार्ड व श्रमयोगी मानधन हे दोघं वेगवेगळे कार्ड आहेत, हे दोघं रजिस्ट्रेशन करून तुम्ही तुमच्या हातात घ्या। आता 6वा पॉईंट, ज्यांचे रेशन कार्ड KYC बाकी असेल, कारण 31 मार्च नंतर तुमची KYC झाली तरी तुम्हाला धान्य मिळणार नाही, म्हणून आत्ता 31 मार्चच्या आत तुम्ही KYC करून घ्या रेशन कार्डची। जेवढे तुमच्या घरामध्ये सदस्य असतील सर्वांनी KYC परिपूर्ण करून घ्या। आता 7वा पॉईंट, जे दिव्यांग व्यक्ती असतील, जेवढे दिव्यांग व्यक्ती असतील त्यांच्या पगार मिळतो, त्यासाठी तुम्हाला आता KYC सर्व दिव्यांग व्यक्तींना करणे गरजेचे आहे। ते तुम्ही नजीकच्या सेंटरवर जाऊन करून घ्या। जर तुम्हाला मोबाईलमध्ये येत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला लिंक देखील मिळणार आहे, तर ती KYC कशी करायची हे तुम्हाला एकदम सरळ आणि सोप्या भाषेत आपण स्पष्टीकरण केलेले आहे। आता 8वा पॉईंट पाहणार आहोत, तुम्हाला जेवढे पण व्यक्ती असतील ज्यांचे 31 मार्चच्या अगोदर तुम्ही तुमच्या बँक जिथे तुमचे अकाउंट असतील, ज्या बँकेत तुमचे अकाउंट असतील, तर सर्व बँकेची KYC करून घेणे अगदी बंधनकारक आहे। 9वा पॉईंट पाहणार आहोत, तुमचे जर डीमॅट अकाउंट असेल, तुम्ही जर ट्रेडिंग करत असणार तर तुमचे डीमॅट अकाउंटची KYC देखील करणे अगदी महत्त्वाचे आहे। 31 मार्चच्या अगोदर KYC म्हणजे तुमची डीमॅट अकाउंटची जी KYC जे ट्रेडिंग करत असणार ते त्यांनी ते नीट त्यांची KYC परिपूर्ण करून घेणे गरजेचे आहे। आता शेवटचा 10वा पॉईंट आहे आणि महत्त्वपूर्ण पॉईंट, ज्या शेतकऱ्यांचे PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे हे 4 ते 5 हप्त्यापासून बंद झाले, तर त्यांना त्यांच्या नजीकच्या सेवा केंद्रावर जाऊन त्यांनीच त्यांचे डॉक्युमेंट सोबत घ्या। ते डॉक्युमेंट सोबत अपलोड करा PDF करून, आणि ते नवीन तुमचे ते पैसे सुरू होतील। किंवा ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी PM किसान व नमो शेतकरी KYC केल्यानंतर तुमच्या अकाउंटला राहिलेले हप्ते देखील जमा होतील। म्हणून तुम्ही तुमचे जे PM किसानचे हप्ते बंद झाले असतील तर तुमचे आधार कार्ड, तुमचे मिसेसचे आधार कार्ड, हक्काचे पत्रक, पत्रक जे आहे ते सर्व एक PDF बनवायची आणि ती अपलोड देखील तुम्हाला करायची आहे, आणि तसेच तुमचे राहिलेले हप्ते देखील तुम्हाला मिळणार आहेत। अशा प्रकारे 31 मार्चच्या अगोदर तुम्हाला हे 10 कामं करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे। असेच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी किंवा माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।